प्रतिनिधी राजू पिंजारी यावल तालुक्यात शुक्रवारी विविध मागण्यांसाठी 2 महत्त्वाची निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. यामध्ये पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र, पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांच्या चौकशीची मागणी आणि मुख्यमंत्री युवा कार्यकारी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र योजनेबाबत युनुस अब्बास तडवी व अशोक तायडे यांनी पंचायत समिती यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये सन 2023 पासून या योजनेअंतर्गत मंजूर व पूर्ण झालेल्या सर्व विकास कामांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत काही ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आणि अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. कागदपत्रांची पडताळणी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या योजनेच्या निधीचा पारदर्शक वापर झाला आहे की नाही हे तपासून चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर स्थानिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री युवा कार्यकारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रोजगाराची मागणी केली आहे. शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही अनेक जण बेरोजगार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून यामुळे त्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेल्या कौशल्यांचा व अनुभवाचा उपयोग होण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर भरत अशोक चौधरी, विकी भीमराव वानखेडे, कुंदन भुईर, विपुल पाटील, समीर तडवी, राजू पिंजारी आणि अशोक तायडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावल पंचायत समिती आणि जळगाव जिल्ह्यातल्या वेगवेगळे जे शासकीय कार्यालय असतात, गावं असतात, तर रावेर आणि यावल तालुक्यामध्ये माझा दौरा झाला आहे आणि वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी देऊन दवाखाने आहे, शाळा आहे, अभयारण्य आहे, नंतर आश्रमशाळा, ग्रामपंचायती, घरकुलच्या कॉलनी या सर्व ठिकाणी भेटी दिल्या आहेत आणि पाहणी करून अडचणी काय ते समजून घेतल्या आणि काही ठिकाणी तक्रारी आल्या, त्याची चौकशी करू आणि काही ठिकाणी मग आम्ही पण काही सूचना केल्या. त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांनी, अशा पद्धतीचं मी सर्वांना सूचना केल्या. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजही औषधांचा तुटवडा आहे. त्या ठिकाणी ड्रेसिंगचा सामान उपलब्ध नाही, अनेकांचे सामान उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यात आता जो पावसाळा सुरू झाला त्यासाठी ते कप सायरप वगैरे ते पण कमी प्रमाणात उपलब्ध आहे. कुठल्या दवाखान्यात प्रत्येक सर्व प्राथमिक आरोग्य तालुक्यांमध्ये म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की या जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याही ठिकाणी औषधं नाही, अशा पद्धतीचं तुमचं खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे, ते चौकशी करतो.